ऐसा वैसा मत समझो यारो, कहानियां नहीं हकीकत लिखते हैं हम। ऐसा वैसा मत समझो यारो, कहानियां नहीं हकीकत लिखते हैं हम। और जहां रुकती है सारी दुनिया वहीं से शुरू हो जाते हैं हम। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। जबरदस्त व्हिडिओ होणार आहे। परीक्षेचं खूप टेन्शन आलंय, परीक्षा जवळ आलेली आहे। बोर्डाने यावर्षी आपली परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू करणार असं सांगितलं आहे। परीक्षा जवळपास 10 ते 12 दिवस यावर्षी लवकर सुरू होणार। जी परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते तीच परीक्षा आता फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार। परीक्षेचं टेन्शन आलंय, परीक्षा जवळ आले, परीक्षेला जवळपास 100 ते 90 दिवस बाकी आहे आणि वेळ राहिलाय कमी वेळामध्ये कसा जास्तीत जास्त अभ्यास करू, तर या सर्व मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। 2025च्या परीक्षेच्या अनुषंगाने जबरदस्त चर्चा होणार आहे। मित्रांनो, जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल ना आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। मित्रांनो बघा, परीक्षेचं टेन्शन कोणाला नसतं, प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेचं टेन्शन असू द्या, बॉटम पासून टॉपर पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेचं टेन्शन असतं। ज्याला गणित विषय सोपा जातो, ज्याला गणित विषय अवघड जातो, सगळ्यांना टेन्शन आहे। तर मित्रांनो, या टेन्शन पासून मार्ग काढणं खूप गरजेचं आहे। दोन विद्यार्थी होते, एक होता राम, दुसरा होता श्याम, आणि दोघांना सुद्धा परीक्षेचं खूप टेन्शन आलं होतं। दोघे सुद्धा टॉपर करणारे विद्यार्थी। रामचा पहिला नंबर यायचा तर श्यामचा दुसरा नंबर यायचा। परंतु आता काय करायचं, परीक्षा जवळ आल्या आणि दोघांना सुद्धा या वर्षीच्या परीक्षेचं खूप टेन्शन आलं होतं। मग अशा वेळेस काय होतं की श्याम जो आहे, ज्याला दुसरा नंबर यायचा नेहमी, ज्याचा नेहमी दुसरा नंबर यायचा, जो नेहमी सेकंड रँकने पास व्हायचा, तो श्याम जो आहे तो आपल्या गुरुजींना भेटायला जातो, गुरुजींकडे जातो। गुरुजींना म्हणतो, गुरुजी मी खूप टेन्शन मध्ये आहे, मी काय करू, कसा अभ्यास करू, काहीच सुचत नाही, माझा अभ्यास नाही झालेला जास्त। मागच्या वर्षी 9वीला होतो त्यावेळेस अर्धा अभ्यासक्रम होता आणि आता पूर्ण अभ्यासक्रम आहे। मला पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करू, कसं नियोजन करू मी। तर गुरुजी एकदम प्रेमाने त्याला जवळ घेतात आणि त्याला ज्ञान देतात आणि त्याला सांगतात परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, काही टिप्स देतात आणि त्या टिप्स दिल्यानंतर परीक्षा होते। परंतु राम जो आहे तो काही आपल्या गुरुजींकडे जात नाही, राम त्याच्या मनानेच अभ्यास करतो, त्याचा अभ्यास करतो आणि शेवटी ज्यावेळेस परीक्षा होते, परीक्षा झाल्यानंतर निकाल लागतो। जो श्याम ज्याचा दुसरा नंबर यायचा तो श्याम रामपेक्षा अधिक गुण मिळून टॉपर झाला होता। आश्चर्याची गोष्ट होती, जो श्याम दुसरा नंबर यायचा त्याने रामला मागे ठेवून श्याम टॉपर झाला होता। कसा काय झाला श्याम टॉपर, नेमक्या कुठल्या टिप्स गुरुजींनी श्यामला दिल्या, तर त्या टिप्स आज मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत। त्या टिप्सवर आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, ही चर्चा खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे इथून पुढे जे काही मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवरती नीट लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर केली का शेअर नाही केली अजून, पटकन शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा मित्रांनो, हे मुद्दे तुमच्या समोर आणलेले आहेत, मी समोर आहेत बघा असे। या ठिकाणी बघा, सगळ्यात पहिला मुद्दा गुरुजींनी त्याला सांगितला होता। गुरुजींनी सांगितलं होतं की स्टार्ट विथ प्लॅन, अभ्यासाचा एक प्लॅन बनव, एक नियोजन कर। कसं नियोजन कर, तर बघा, ब्रेक डाऊन द सिलेबस इनटू स्मॉलर मॅनेजेबल पार्ट अँड क्रिएट अ स्टडी शेड्यूल। म्हणजे पहिलं काय सांगितलं की तुझा जो सिलेबस आहे तो ब्रेक डाऊन कर, त्याचे तुकडे करून तू अभ्यास कर। असा समोर तू मराठीचं पुस्तक घेतलं आणि त्या पुस्तकाला समोर ठेवलं, तू मराठीच्या पुस्तकाला, तर ते खूप मोठं वाटेल, पण त्याचे जर तुकडे केले, म्हणजे त्याचे तुकडे करायचे कसे, उदाहरणार्थ मराठी जर विषय असेल तर मराठीचे तुकडे कसे करणार आपण, मराठीच्या पॅसेजचा अभ्यास वेगळा, मराठीच्या ग्रामरचा अभ्यास वेगळा, मी पॅसेजला एवढा वेळ देईल, ग्रामरला एवढा देईल, लेखन विभागाला मी एवढा देईल, असे तुकडे करून तू अभ्यास कर। आणि ते तुकडे जे आहेत ते तुझ्या अभ्यासक्रमाच्या सिलेबसमध्ये, तुझ्या वेळापत्रकामध्ये, तुझ्या शेड्यूलमध्ये टाक, वेळापत्रक बनव आणि त्या वेळापत्रकामध्ये ते तुकडे टाक। सोमवारी मी याचा पॅसेजचा अभ्यास करेल, मंगळवारी मी कवितेचं रसग्रहण करेल, बुधवारी मी व्याकरणाचा अभ्यास करेल। म्हणजे जे अभ्यासाचे ते तुकडे तू बनवशील, छोटे जे तुकडे बनवशील अभ्यासाचे, ते तुकडे तू तुझ्या स्टडी शेड्यूलमध्ये टाक, तुझ्या अभ्यासाच्या वेळापत्रकामध्ये टाक, म्हणजेच अभ्यासाचं वेळापत्रक बनव, असं सहजासहजी सांगितलं होतं। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, अजून तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक बनवलं नसेल तर ते वेळापत्रक बनवा आणि तुमच्या सिलेबसचे छोटे तुकडे करून त्या वेळापत्रकामध्ये टाका आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करा। ही सगळ्यात महत्त्वाची
महत्त्वाची टिप्स गुरुजीने श्यामला दिली होती आणि ही टिप्स आता मी तुम्हाला देतोय. ही टिप्स तुम्हाला आजची व्हिडिओ झाल्यानंतर अंमलात आणणं खूप गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता फोकस ऑन अंडरस्टँडिंग. मित्रांनो, सांगितलं होतं पोपटपंची करू नका, समजून घ्या. गुरुजींनी काय सांगितलं? समजून घे बाळा. तू डोंट जस्ट मेमराइज, ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. दिस वे यू विल रिटेन इन्फॉर्मेशन लॉंगर. मित्रा, तू काय कर, श्यामला सांगितलं गुरुजींनी, तू एक काम कर, तू पाठांतरावरती नको भर देऊ, पोपटपंचीवरती नको भर देऊ. जे तू वाचत असतील, ज्या गोष्टी, ज्या संकल्पना तू समजून घेत असतील त्या समजून घे. संकल्पना समजून घे, नुसतं पाठ नको करू, संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी जे वाचतोय ते मला समजलं पाहिजे, ते समजून घे, उमजून घे, त्याच्यावर चिंतन कर, मंथन कर आणि ते त्यावेळेस तुझ्या जास्तीत जास्त लक्षात राहील. त्यामुळे वाचा आणि वाचत असताना समजून घ्या मी काय वाचतोय ते समजलं पाहिजे. नाही तर नुसतंच आपलं पाठ करतोय, पोपटपंची करतोय, तर पोपटपंची करत नको बसू. जे वाचतील ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. बऱ्याचदा आपलं सुद्धा असंच होतं, आपण नुसतं पोपटपंची करतो आणि 2 दिवसानं डोक्यावरून उडून जातं सगळं. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे तर पाठांतरापेक्षा कन्सेप्ट तुम्ही ज्या वाचताय त्या समजून घेण्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. पुढचा मुद्दा प्रॅक्टिस रेग्युलरली, सॉल्व प्रिव्हियस एक्झाम पेपर, सॅम्पल क्वेश्चन पेपर. हिचं त्यांनी काय सांगितलेलं आहे, अजून एक महत्त्वाची टिप दिली होती, प्रॅक्टिस रेग्युलरली. नेहमी प्रॅक्टिस करा. तुमचा अभ्यास झाल्यानंतर, सगळी उजळणी झाल्यानंतर तुम्ही जुने पेपर सोडून घेण्याचा प्रयत्न करा, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या खूप महत्त्वाच्या असतील तुमच्यासाठी. जुने एक्झाम्पलचे जुने जे पेपर असतील, जुन्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत बोर्डाच्या आलेल्या, त्याचा सुद्धा सराव करा. ही एक महत्त्वाची टिप्स दिली होती. आणि त्याच्यानंतर स्टे काम अँड टेक ब्रेक्स. टेन्शन घेऊ नको, शांत राहा. अभ्यास करत असताना जर टेन्शन घेतलं तर ते आपण जे काही वाचतो ते आपल्याला लक्षात राहणार नाही, ते आपल्याला नीट समजणार नाही, ते आपल्याला उमगणार नाही. त्यामुळे शांत राहा. जेवढा अभ्यास होईल तेवढा माझा या 2 तासामध्ये मी करण्याचा प्रयत्न करेल. नाही झाला तर मी त्याचं काही टेन्शन घेणार नाही. जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करेल. आणि नुसताच सतत 4-4 तास अभ्यासाला बसू नको. मध्ये मध्ये ब्रेक घे. 1 तास अभ्यास केल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घे. थोडंसं रिलॅक्स हो, पाणी पी, चालत जा, इकडे तिकडे चाल. कंटिन्यू अभ्यास करण्यापेक्षा थोडासा जर ब्रेक आपण घेतला तर तो अभ्यास जास्त होतो. ब्रेक घेताना एक लक्षात घ्या, म्हणजे जवळपास 50 मिनिटे अभ्यास, 10 मिनिटे ब्रेक असं करा. नाही तर काही जणांचं असतं 10 मिनिटं अभ्यास, 50 मिनिटं ब्रेक, असं काही उद्योग करू नका. त्यानंतर सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, हेल्दी. ईट हेल्दी अँड स्लीप वेल. हेल्दी खा, चांगलं हेल्दी खा. काहीतरी बाहेरचं खाऊ नका, हेल्दी खा. खाणं आणि विचार करणं हे खूप अवलंबून असतं. म्हणजे बघा, खाणं आणि स्मरणशक्ती, ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही खात असाल, फळे खात असाल, भाज्या खात असाल, तर आपला मेंदू चांगला राहतो, मेंदूला चांगल्या गोष्टी मिळतात. जर आपण नुसतं कुरकुरे वगैरे खात गेलो तर मेंदूला चांगल्या गोष्टी मिळणार नाही. त्यामुळे चांगलं खा आणि झोप पुरेशी घ्या. कारण काय होतं माहिती आहे का, ऐन टायमाला पेपर जवळ आले, उद्या परवा पेपर आहे किंवा आठवड्याभरानंतर पेपर आहे, तर आपल्यातला विद्यार्थी जागा होतो आणि 1 आठवडाभर अगोदर आपण अभ्यासाला सुरुवात करतो. जो मुलगा 8 वाजता उठणारा तो पहाटे 3 वाजता उठतो आणि 3 वाजता उठल्यामुळे 7-8 दिवसात त्याची तब्येत खराब होऊ शकते. त्यामुळे मित्रा, वेळ पूर्णपणे झोपण्याची जी काही वेळ आहे ती वेळ ठरवा आणि त्या वेळेला तुम्ही झोपा. 6 ते 7 तास तुमची झोप चांगली झाली पाहिजे, म्हणजे आरोग्य चांगलं राहील. ही महत्त्वाची गोष्ट गुरुजींनी सांगितली. तर त्या विद्यार्थ्याला, श्यामला, या सगळ्या गोष्टी गुरुजींनी सांगितल्या होत्या. त्यामुळे श्याम जो आहे तो टॉप करू शकला, श्यामला चांगले गुण मिळू शकले. पण जाता जाता मी तुम्हाला एक टिप देतो मित्रांनो, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. मी हे करू शकतो, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो, मी पास होऊ शकतो, मला 70-80% मिळू शकतात, मी टॉप करू शकतो, मी अबाव 90 मार्क मिळू शकतो. काय गणित विषय, त्या गणित विषयाची काय हिंमत आहे माझ्यासमोर, त्या गणितामध्ये सुद्धा मी आउट ऑफ मार्क मिळू शकतो, असा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये असायला हवाय. अशा प्रकारचा आत्मविश्वास असेल तरच आपण टॉप करू शकतो. नाहीतर नुसतं म्हणतोय आपण मला नाही पडणार चांगले मार्क, मला खूप टेन्शन आहे, असं जर म्हणत असू तर तसंच होणार. मित्रांनो, तुम्ही जसा विचार करता, जसं बोलता, जसं वागता, तसंच होत असतं. त्यामुळे विचार करा पॉझिटिव्ह, मी हे करू शकतो आणि ते करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा जो शेर मी सुरुवातीला म्हटलेला तोच तुमच्यासाठी म्हणतो. मित्रांनो, ऐसा वैसा मत समजो यारो. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा की मला तुम्ही असं तसं समजू नका, ऐसा वैसा मत समजो यारो, कहानियां नहीं हकीकत लिखते हैं हम, और जहां से शुरू होती है, जहां झुकती है सारी दुनिया, वहीं से शुरू हो जाते हैं हम. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.